इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना एका कारने धडक दिलेली होती। त्यांच्या अपघातानंतर त्यांच्यावरती सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी भेट घेतलेली आहे। आमदार साहेब, आपण आता माजी आमदारांची भेट घेतलेली आहे, तब्येतीची विचारपूस केलेली आहे, काय त्यांनी माहिती दिली आपल्याला? नाही, आता माहिती अशी दिली, काल त्या नेमका नाताला घेऊन बाहेर झाले ते आणि अचानक गाडी आली, त्या गाडी नव्हती। काल मी याच्यामध्ये पाहिलं टी व्हीमध्ये, आणि भेट घेणे गरजेचं, सुखादुःखामध्ये आलं पाहिजे आणि त्यांच्या आडलावालांनी केलेलं पुण्य आणि त्यांचं काहीतरी पुण्य गरीब दुबळेशी यायचं, त्याच्यामुळं तो थोडंसं म्हणजे खूपच एवढं मोठ्या अक्षरातून वाचल्या, हे त्यांचं भाग्यच म्हणायचं। ज्या कार चालकाने हा अपघात केला होता त्याला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नाही, आता ते काय आता ताब्यात घेतला तर त्यांना काहीतरी विचारपूस केली, त्याचं म्हणणं असं तर मी ब्रेक दाबायला गेलो तर एस्लिटवर पाय पडला, असं काहीतरी त्याच्याकडून झालं आणि तो नवीन ड्रायव्हर असल्यामुळं व्हावा असं माझी एक अपेक्षा वाटते की त्याच्या जबाबावरून त्या ताईंनी मला सांगितलं की तो नवीन होता, त्यांनी चहा प्यायला त्यांनी लेबर चालवले, ते लेबरला चहा प्यायला नेता त्यांनी काय केलं, पुढे घाबरला आणि घाबरल्या म्हणे त्यांनी ब्रेकवर पाय त्याचं एस्लिटवर दिलं आणि जोरात गाडी गेली, असं घडलं। परंतु ठीक आहे, आईचं सुद्धा म्हणजे त्यांच्या आईवडिलाचं पुण्य, ताईंजीन केलेलं लोकांचं पुण्य ते पुढे आडवं आलं। हा अपघात झाल्यानंतर 24 तासानंतर त्या कार चालकाला अटक झालेली आहे, मात्र तोपर्यंत अनेक तर्कवितर्क लावले जात होते। नाही, आता हे चालूच राहतं, तर्कवितर्क लावतातच, बाई रिकाम ते लावतं आहे, बाकी कोणी ना जे रिकामे ज्याला काहीच कामं नाही ना ते लावतं, हे असं झालं ते तसं झालं, एखाद्या दिवशी यांनी केलं एखाद्या त्यांनी केलं, हे काही राहत नाही। शेवटी घडणं घडती आहे, परंतु त्याच्यातून तर्कवितर्क मागच्या वेळेस मला मी पडलो आणि चारसकर निवडून आले आता माझे आमदार, आणि मी पडल्यानंतर मी एक पेशंट घेऊन मुंबईला गेलो, तिथं मला गाडीमध्ये विषबाधा झाली। मला कमीत कमी 100 कार्यकर्त्यांनी सांगितलं का चारसकरांनीच विषबाधा केली, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, परंतु तुम्ही सक्षम होतो। मी म्हणलं त्याचा त्याचा काही संबंध नाही, मला जी काही विषबाधा झाली, काही त्याचे बिस्किट दिलं गेलं, ते लोक बाहेरचे होते। हे तर्कवितर्क ज्याला काम नाही, ज्याला राजकारण करायचं ते करता, याच्यात काही नाही, तिथंही विचारायचं काही नाही, आमचं काही नाही, इलेक्शन संपला विषय संपला। नक्कीच आपल्यासोबत आमदार हिरामण खोसकर होते, आई वडिलांच्या पुण्याईमुळे ते सुरक्षित आहेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी ती आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।